अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। नमस्कार मित्रांनो, मी दीपक मोदी आपल्या सर्वांचा पार्श्वभूमी डिजिटलच्या पब्लिक सब जानना चाहती है या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो। आज आपल्या सोबत आहे शिवसेना पक्षाचे वरिष्ठ नेते व जालना विधानसभाचे महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्या पत्नी सीमाताई खोतकर। सीमाताई, आपले स्वागत। मित्रांनो, पार्श्वभूमी डिजिटल पब्लिक सब जानना चाहती है या कार्यक्रमाच्या अंतर्गत येणाऱ्या दिवसात कित्येक असे मुलाखती आपल्या समोर घेऊन येणार आहे। एकही मुलाखती आपली मिस न होण्यासाठी आपण आत्ताच पार्श्वभूमी डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून एकही नोटिफिकेशन आपल्याकडून मिस होणार नाही। तो आइए शुरू करते हैं। सर्वप्रथम सलग 8व्यांदा भाऊंना विधानसभेची उमेदवारी भेटली आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया? 8व्यांदा उमेदवारी भेटली हे आपलं म्हणणं अगदी खरं आहे। खूप आनंद आहे आणि आनंद याकरता आहे की हाही मी असं म्हणेल की याचं श्रेय मी जनतेला देते की जो जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि त्या विश्वासानंतर वरिष्ठांनी त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी, त्यामुळं मला असं वाटते की हे 8व्यांदा त्यांना अगदी मुंबईत न जाता घर बसता मिळालेली ही जबाबदारी आहे। खूप त्यात आनंद आहे। भाऊंचं पद मोठं आहे, त्यांचा कार्याचा व्याप पण खूप मोठा आहे, राज्यभर त्यांचे दौरे असतात। अशा वेळेत जी घरची जबाबदारी आहे ती आपण कशी पार पाडतात? राजकारण माझ्यासाठी नवीन नाहीये। माहेरी राजकारण आणि सासरी राजकारण, त्यांचा हा सगळा एकंदरीत व्याप आणि माझ्या मागे जॉईंट फॅमिली असल्यामुळं घरातली जबाबदारी, मग त्यांच्या माघारी मी असेल, माझे दीर असेल, माझ्या जावा असेल, माझा मुलगा असेल, आम्ही ह्या पार पाडतो। त्यामुळे त्यांना त्यांची धुरा सांभाळू देतो। घरात दिवसभर कार्यकर्त्यांचा मेळा लागलेला असतो, तर याविषयी आपली भावना काय असते? कार्यकर्ते म्हटल्यानंतर आम्ही कुटुंब समजतो आणि जेव्हा घर भरलेलं असतं तर अगदी मन आमचं प्रफुल्लित असतं। आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे की ज्याच्या दारात जास्त जोडे तो सगळ्यात श्रीमंत, आणि मी खरोखर ते समजते की भाऊ या दृष्टिकोनातून खूप श्रीमंत आहेत। आता यामध्ये मी अभिमन्यूला घेऊन येतो। अभिमन्यू आणि भाऊ, भाऊ आणि अभिमन्यू या दोघांत काय साम्य आणि काय विरुद्ध? आपण साम्य विषयी बोलू आधी। साम्य जर सांगायचं ठरलं तर अर्ध्या रात्री जर कोणाला काही प्रॉब्लेम आला असेल तर हा जो धावत पळत जातो, सर्वसामान्यांचे प्रश्न असेल किंवा कुठे ॲक्सिडेंट झाला असेल, कुठे रक्त लागत असेल, तर हा जेव्हा जातो ते अगदी सेम वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून, हे साम्य आहे दोघांमध्ये। आणि आता विरुद्ध? विरुद्ध तसं तर नाही काही, पण त्याच्या वडिलांचं असतं की वेळेचं पालन कर। आता समजा एखादा असा प्रसंग आपल्याला आठवतं का जेव्हा भाऊंनी आपल्यापेक्षा कार्यकर्त्यांना प्रायोरिटी दिलेली आहे? असा एखादा प्रसंग? नाही, एखादा नाही, भरपूर प्रसंग आहेत असे। एखादा प्रसंग जर एखादा सांगते। आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, आशाताई भुतेकर, पंडितदादा भुतेकर त्यांच्या पत्नी, त्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या होत्या आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी भाऊंकडे एक म्हणजे खूप वेळा असं हे लावलं होतं की आम्हाला ह्यावेळेस वहिनींनाच जिल्हा परिषद अध्यक्ष करा। भाऊंचं म्हणजे मला कळत होतं की नव्हतं त्यांच्या मनातून, पण सगळ्यांनी जोर लावल्यामुळं कुठेतरी एक मला फोन आला की
तुम्ही खाली या आणि सह्या करायच्या आहे, आपला फॉर्म भरतोय म्हणून. मी आले, माझ्या हातात असा फॉर्म आणि सही करायची, तर भाऊंचा निरोप आला की अरे अरे, तो सह्या नाही केल्या ना, तो फॉर्म पंडित दादाच्या घरी पाठवून द्या. म्हणजे हे आणि बाकी अशा खूप गोष्टी असतात की आमचे टूर वगैरे असे ठरतात आणि अचानक एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा अगदी कोणाची ते असं लग्न असेल तर त्यावरून आमचे ते कॅन्सल होऊन जातात ते टूर, की नाही नाही इकडं असं असं आहे आणि टूर ते कॅन्सल होऊन जातात. अशा खूप साऱ्या आठवणी आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. तर अशा सिग्नेचर करण्याची कित्येकदा वेळ आली असेल, तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का आपण पण राजकारणात यावं? हे बघा, भाऊंचे आणि आमचे रोल्स आम्ही डिफाईन करून ठेवलेले आहेत. भाऊ भाऊंची धुरा सांभाळतात, मी माझ्यावरच्या जबाबदाऱ्या सांभाळते. त्यामुळे आता तरी ह्या काही गोष्टी मला सामोरे म्हणजे असं कधी वेळ आली नाही याच्या अगोदर तरी. जालन्याच्या विकासाबाबत आपले काय स्वप्न आहे? मूलभूत गरजा ज्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, तर त्या गोष्टींचं म्हणजे भाऊंच्या डोक्यात अजून त्या भरपूर अशा असतात, विचार आहेत आणि आपण जे राहिलेले चालू आहेत आणि प्रलंबित राहिलेले येणाऱ्या पुढच्या काळात भाऊ नक्कीच करतील. आपलं काही स्वप्न की जालन्यामध्ये त्याचं डेव्हलपमेंटचं काय, असं काही स्वप्न आपले जर आपण शेअर करू शकतात, जे आपल्या मनात आहे असं? हो, आहेत ना मनात की मनोरंजनासाठी विविध असे सिनेमागृह व्हावं, मुलांसाठी गार्डन व्हावं, महिलांसाठी व्यायामशाळा असाव्यात, क्रीडांगण असावं, असे आहेत. आणि आमच्या अशा चर्चाही होतात. येणाऱ्या काळात आपण म्हणजे आमचे नक्कीच ते प्रयत्न असणारे ते व्हावे. महिलांसाठी आतापर्यंत काय झाले नाही, जे झाले पाहिजे असते पण ते झाले नाही, अशी काही गोष्ट? महिलांसाठी आता बघा, चमनवर एक महिला सामान्य रुग्णालय हे भाऊंच्या पाठपुराव्यानंतरच ते आलेलं आहे. अगदी बाळ म्हणजे प्रेग्नेन्सी राहिल्यापासून तर डिलिव्हरी होईपर्यंत चांगल्या अशा तिथे मशिनरी उपलब्ध आहे आणि खूप छान ते सुसज्ज असं ते सामान्य रुग्णालय ते झालेलं आहे तिथे. बाकी आहेत स्वच्छतागृहांचं होतं, तेही बऱ्यापैकी भाऊंनी केलेलं आहे आणि अजून ते करायचे पण बाकी आहेत. तर आपल्याला वाटतं की ते स्वच्छतागृह जे आहे हो, ते अधिक झाले पाहिजे. हो, अधिक झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी काय पाऊल उचलायला पाहिजे आपल्याला, जे असं काय वाटतं? महिलांच्या सुरक्षितेसाठी मला असं वाटतं की कडक कायदे म्हणजे जास्त कडक व्हायला पाहिजे. आणि बाकी आपल्याला तर माहितीच आहे, सामान्य महिला पण आपल्याला सांगतील की महिलांसाठी, मुलींसाठी कुठेही अशी वेळ आली असेल सुरक्षिततेसाठी तर नक्कीच भाऊ धावत पळत गेलेत. अभिमन्यूही आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते मध्यंतरी बघा अशा भरपूर घटना अशा झाल्या होत्या, तर अभिमन्यूंनी स्वतः एक मीडियावर स्वतःचा पर्सनल त्याचा जो नंबर आहे तो सगळीकडे तो व्हायरल केला होता की कुठल्याही महिलेला, कुठल्याही भगिनीला जर कधीही कुठलीही तिच्यावर जर वेळ आली तर डायरेक्ट मला कॉल करावा. महिलांना काम मिळावे, त्यांना चांगलं शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, यासाठी काय योजना आपण करू शकतात असं काही? आपण बघतायत की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी भरपूर अशा योजनांचा वर्षाव केला आहे. तर मला असं वाटतं की ती मुलगी जन्माला आल्यापासून तर तिचं शिक्षण, तिचं लग्न, त्याच्यानंतर बाकी लाडकी बहिणीची योजना आपल्याला माहितीच आहे. तर ह्या सगळ्या योजना आणि याच्यानंतर अजून भरपूर योजना समोर येतील. शांती आणि सुशासन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि कोणत्याही शहराचा आर्थिक विकास, त्याची प्रगती त्याचा डायरेक्ट संबंध शांती आणि अनुशासनमध्ये येतो. भाऊ जे आहे, जसे लोकांना आपण त्यांच्याकडून जे कार्यकर्ता आहे जुने त्यांच्यासोबत जे जुडलेले, तर
भाऊंचं जे रूप आहे, अनुशासन आणि शांती ठेवण्यासाठी जे गुंड प्रकृतीचे लोक आहे, त्यांच्यावर एक अंकुश ठेवण्याचा त्यांचा एक त्याचा मोठा वाटा आहे त्यांचा. तर नंतरच्या काळात असं बघितण्यात आलेलं आहे की ते विकासाबद्दल आणि दुसऱ्या अशा क्षेत्रात जास्त त्यांचं जे टाइम आहे ते जात आहे समजा. तर त्या स्वरूपात त्यांना परत आम्ही बघू शकतो का, जेणेकरून जालन्यात जी गुंड प्रवृत्तीचे लोक आहे किंवा जी अशी जी महिला सुरक्षा वगैरे हे सर्व त्यासोबत जोडलेले प्रश्न आहे, त्यावर अंकुश ठेवण्याचं काम परत भाऊ आपल्या पहिल्या स्वरूपात आम्हाला बघायला भेटणार का? नक्कीच. म्हणजे जसं समोर वेळ येईल, म्हणजे भाऊंचा स्वभावच तो आहे की ज्या वेळेला जी गोष्ट समोर येईल त्या गोष्टीला ते सामोरे जातात. तर नक्कीच हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल. आणि याच्या मागे पण आपल्याला भरपूर ह्या गोष्टी जर आपण मागे गेलो तर ह्या तुम्हाला पाहायला भेटतील की ज्या वेळेला जे व्हायला पाहिजे त्या गोष्टी नक्कीच झालेल्या आहेत. कारण की जे अशा गुंड प्रवृत्तीचे लोक आहे समजा, ते भाऊंना घाबरतात. हो. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे हो, ते असायलाच पाहिजे त्या गोष्टी. संघर्षातील जेव्हा त्यांचा जो टाइम होता, जे दिवस होते, त्या दिवसांमध्ये त्या टाइममध्ये आपली मोलाची साथ त्यांना भेटलेली आहे. तर यावर आपण काय म्हणाल, एखादा प्रसंगही आपण शेअर करू हे शकतो? बघा, आता सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः तुमच्या तोंडानेच बोलले की संघर्षात आपण साथ दिलेली आहे. तर माझ्यासाठी तीच गोष्ट खूप अभिमानाची आहे की हे तुम्हाला आणि सगळ्यांना माहिती आहे की संघर्षात, आणि हे एका पत्नीचं काम असतं आणि तिने ती साथ द्यायलाच पाहिजे. विधानसभा निवडणुकीत भाऊंनी विजय व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना किंवा साकडे असं काही आपल्याकडून? प्रार्थना मी पण करते आणि अनेक ह्या लाडक्या बहीण योजनेतून इतक्या बहिणी बनलेल्या आहेत, सगळ्यांच्याही प्रार्थना चालू आहेत. स्वामी समर्थ तर पाठीशी आहेत, त्यामुळं त्याच्यात सांगितलेले अशक्यही शक्य करतात स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्या याच्यात आहे ते खरं आपल्या पाठीशी दिसत आहे. नक्कीच. श्री स्वामी समर्थ. हो. आणि आत्ता जे आपण बोलले की लाडकी बहीण योजना, तर लाडकी बहीण योजना ही खरं गेम चेंजर ठरणार आहेत का? आपल्याला काय वाटतं? 100%. म्हणजे आता मी गावागावात जाते ग्रामीणमध्ये, तर नक्की ही म्हणजे आता याच्या अगोदर 7 लग्नाच्या अगोदर, म्हणजे मी हे माझं लग्न होण्याच्या अगोदर साहेब आमदार होते. तर असे हे आठवं, पण मला 7 माझ्या समोरचे. तर जे मी जितके इलेक्शन बघितले त्याच्याही पेक्षा ह्या निवडणुकीमध्ये जो मी महिलांचा सहभाग बघते, तर नक्कीच हे गेम चेंजर असणार आहे. एक वैयक्तिक प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवलेला आहे, ते विचारतो मी आपल्याला. आत्ता आपण सांगितलं की आपल्या लग्ना अगोदर भाऊ हे आमदार होते, आपल्या लग्नानंतरचा 7वा तिकीट आहे असं. हो. त्यांची 7वी वेळ, म्हणजे टोटल ही 8 आहे समजा. 8. हा प्रसंग कसा आला, म्हणजे हा स्थल आपल्याकडे आला किंवा आपण इथे आपल्या लग्नाविषयीची जी पत्रिका होती ती पाठवली, हा वैयक्तिक आहे. पण पार्श्वभूमी डिजिटलच्या जे प्रेक्षक आहे त्यांना हे जाणून घेण्यासाठी आवडेल, ह्यासाठी हा प्रश्न मी आपल्या समोर ठेवतोय की तो जो काल होता, हा जो स्थल आला, विवाह, हे कसं सर्व योग बसले? तुम्ही हा प्रश्न विचारून मला 30 वर्ष मला मागे नेलं. माझे काका आमदार होते, मान्य कैलास पाटील, आणि हे दोघं त्यावेळेला मित्र. मग साहेब मीटिंगसाठी आलेले. माझे काका बोलले की माझी पुतणी आहे, आपण जाऊ बघायला. तर हे मला बघायला आले. मग त्यांनी मला बघितलं आणि त्याच्यानंतर ते जालन्याला आले. बाकी घरच्यांना सांगितलं, मग सगळे घरचे आले आणि त्याच्यानंतर आमचं लग्न पक्क झालं. तर 30 वर्षापूर्वीचे अर्जुनराव आणि आजच्या घडीतले अर्जुनराव यात काही फरक आहे का? असे त्यांचा खूप
खूप प्रेमळ स्वभाव. म्हणजे ते म्हणतात ना की मेणासारखे किंवा मेणासारखे मऊ आणि वज्रासारखे कडक, असा हा प्रकार त्यांचा आहे. त्यामुळं असं नाही सांगता येईल की ते वेळेनुसार सगळ्या गोष्टी होत जातात. लाडकी बहीणवर अजून एक प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, लाडकी बहीण जे आहे ते भाऊंना साथ देणार का? नक्कीच, का देणार नाही? कारण मी जेव्हा गावात जाते ना, आता ग्रामीणमध्ये मी जाते, शहरात पण वार्डात जाते, तर ते बोलतात की भाऊ 5 वर्ष नाही, भाऊ कायम आमच्या पाठीशी असतात. आणि आता आमच्यासाठी जर एवढी योजना आणली तर आम्ही 100% आम्ही भाऊच्या पाठीशी आहे. अजिबात तुम्ही काळजी, म्हणजे अगदी त्यांनी शब्द दिलेत मला की काळजी करू नका, आम्ही भाऊंच्या पाठीशी आहोत. तर लाडकी बहीण यांना सर्वांना आपण काय आव्हान देणार आहेत का? लाडकी बहिणींना मी हेच सांगणार आहे की जी योजना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्यासाठी आणलेली आहे, नक्कीच ही योजना आपल्या आयुष्यात एक कुठं ना कुठं फुल ना फुलाची पाकळी आपल्या आयुष्यात आपल्याला कामं येणार आहे. आणि ही 75,000 महिलांचा भाऊंनी स्वतः याच्यात भाऊंनी नोंदणी केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये अगदी याची नोंद झालेली आहे. तर मला असं वाटतं की ही योजना भाऊंनी स्वतः राबवली, ऑनलाईन गाड्या त्यांनी फिरवल्या. तर नक्कीच माझ्या या सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहिणींना मी नम्रतेची विनंती करते की हा भाऊ आपल्यासाठी, आपण केव्हाही आपण हाक द्या, हा भाऊ आपल्यासाठी देईल आणि आपण ह्या निवडणुकीमध्ये आपला हा मोलाचा आशीर्वाद भाऊंना द्यावा. आपण भाऊंच्या पाठीशी उभा राहावे. पुढे काहीही असो, भाऊ आपल्या सुरक्षिततेसाठी कायम उभे असणारे. अर्ध्या रात्री आपण काही सांगा, भाऊ तयार असणार आहेत आणि आपल्या सुरक्षिततेसाठी कायम भाऊंनी वसा उचललेला आहे. ते कायम आपल्यासाठी, लाडक्या बहिणींसाठी अर्जुन खोतकर हे उभा असणार आहे. महिलांसाठी कोणता उपक्रम दरवर्षी घेण्यात यावा असं आपल्याला वाटतं? छान प्रश्न विचारला तुम्ही. सकाळीच काही ग्रामीणमधल्या माझ्या महिला भगिनी आल्या होत्या आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं की प्रत्येक म्हणजे दर 3 महिन्याला आपण त्यांना बचत गटाच्या महिलांना जालन्यामध्ये एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ की तिथे त्यांच्या जे त्यांनी बनवलेलं प्रोडक्ट असतं त्याची विक्री व्हायला पाहिजे आणि महिला त्या कारणाने महिला सक्षमीकरण होईल आणि एक थोडा त्यांना इन्कम सुरू होईल. हे डोक्यामध्ये आहे माझ्या. अंतिम या स्थानावर मी असं विचारतो आपल्याला की जनतेला आपण काय आव्हान करणार? जनतेला एक आवाहन करू इच्छिते की खोतकर परिवाराचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच. अर्जुनराव खोतकर हे 8व्यांदा जालना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आपणा सर्वांना खोतकर परिवार परिचित आहे आणि अर्जुनराव खोतकर परिचित आहे. तर मी सगळ्यांना नम्रतेची विनंती करेल की ह्या 8व्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी साहेबांना आपले आशीर्वाद रूपी मतदान देऊन त्यांना प्रचंड मताने असं निवडून देऊन आपल्या सेवेसाठी विधानसभेवर आपल्या सेवकाला पाठवायचं आहे. मी हेच सगळ्यांना नम्रतेची विनंती करू इच्छिते. मित्रांनो, हे होते जालना विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार अर्जुनराव खोतकर यांच्या पत्नी सीमाताई खोतकर यांचे विचार आपण जाणून घेतले. असे कित्येक मुलाखती आपल्या समोर येणार आहे. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे खाली कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. पुढे कोणाची मुलाखत आपल्याला बघण्यात आनंद होईल हेही आम्हाला आपण कमेंटद्वारे माहिती द्या. आणि जर आपल्याला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पार्श्वभूमी डिजिटल बघत रहा. मी दीपक मोदी, धन्यवाद. ए बाबू, ये पब्लिक है पब्लिक,
ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है।